टकल्याकडनं कोण तेल विकत घेणार आहे वाशाड? बरोबर बोललात पप्पा. हा, एक तर टक्कल आहे, केस आहेत तुला. एक काम कर, विग लाव आणि तेल विकायला जा दारूदारी. कोणतरी तेल मला नका शहाणपणा शिकवू तुम्ही. वासाडा मोठा आलाय तेल विकणार काय? पप्पा येस. पाय लागू पप्पा. अरे थांबा, कैची बसेल मग वाट लागेल तुमची. बोलताय अरे काय, अरे आले उकिरडे हुंगून आले. काय गजबे, काय तो अवतार, काय ते कपडे, काय ते हातात बांधलंय, काय तो केसांचा कोंबडा. कुठे गेले होते शान शौकी करायला? वसाड्या, बापाला असं बोलशील? नाही तर काय. ओराची वाक्य नाहीचे ही, पण मला बोलावं लागतं कारण परिस्थितीच ही आणली आहे तुम्ही या घरात. बाप जो आहे ना, बाप तो वळू सारखा इकडे तिकडे हुंदडत राहतो ना. असा थोबाड फोडी ना. वाह. बापाला बोलशील? हो. लायकी आहे वाचड्यात तुझी. तुझं वय काय, तू करतोस काय? तुझं वय काय, तू करतोस काय? तुझं वय काय, तू करतोस काय? अरे घरामध्ये म्हातारा माणूस इकडे हो हो, कळलं कळलं. हा. करणा बाण पोरगा आहे, इकडे अंडा गोलाकार करणारी पोरगी आहे. आजोबा, अंड गोलाकार नाही, अंड गोलाकार आकाराच्या चेहऱ्याची. अरे तू तरी समजून घे ना. त्याला तू करतोस काय? तुझं वय काय? तुझं करतोस काय? तुझं वय तू करतोस काय? हा, 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 क्या बात है. ओ ओ. आजोबा काय चाललंय? अरे हे काय चाललंय तुमचं? अरे दिसत नाही तुला? मी हरनिया खाजवतो. आजोबा हार्मोनियम वाजवतोय असं असेल बरं का ते. हा. ते उजव्या हाताने, डाव्या हाताने हरनियाच खाजवतोय ना. मला त्रास होतो, काय करू मी? नका ना नका ना, आल्या आल्या गंध पटक नका ना ऐकू काही. अरे हे बघ ना वचाऱ्या. नका ना कशाला दाखवता कशाला आता. आता खाज येतं तर खाज येतं सांगणार ना वचाऱ्या. ठीक आहे ठीक आहे. कधीपासून तुला सांगतोय ऑपरेशन करूया, पण तुमचं काही लक्षच नाही. तुझ्या बापाला सांगितलं ऑपरेशन करूया तर तो बोलतो अर्नियाला हर्निया झाला. असं काहीतरी फालतू विनोद करतो आणि वेल मारून नेतो ना. लिंदरच येते. अरे माझी पेन्शन नाही आहे ना रे, नाही तर तुम्हाला मी सांगितलंच हो, हो, नसतं. आजोबा. तुम्हाला कळत कसं नाही? बोंबीत हर्निया झालाय मला. जन्माच्या टायमाला नाल बाहेर पडतं, त्याचे हात बाहेर पडेल तेव्हा कळेल तुम्हाला. नका ना करू. पहिला कसं आंघोळ करताना ना हा. साबण हात अडकायचा रे, असं काढताना हुलहुलायचा, जाम आनंद वाटायचा. आता तो आनंदच नाही राहिलाय रे, सगळे बाहेर आले ना. काय करू? ठीक आहे. अरे नका ना दाखवू. ठीक आहे करतो मी प्रयत्न. अरे एकटाच खपतो ना मी या कार्यासाठी. बरं काम काय करतो मी तर तेल विकतो. तेल 10 बाटल्या विकल्यानंतर 100 रुपये कमिशन सुटतं मला. कसं बस हे घर चालवतोय, त्याच्यात तुम्ही ऑपरेशनचं काढलं, कुठून आणू मी पैसे सांगा बरं. त्रास होतो तर आजोबा. काय करू मी? आजोबा गरम. अय्यो, तुम्ही पण आलात? हा. या गरमागरम भजी. अरे भजी, किती दिवसांनी आपल्या घरात भजी झाली. भजी 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 अरे काय भजी, करताय? मला भजी जाम आवडते. भजी काय आलं? सुगंधी भजी दिसतायत. अत्तर बित्तर मारलेस काय ग तू? एक मिनिट आजोबा. अरे तुम्ही बायनी येडगाती, डोक्याला लावायचं तेल येते ते विकायसाठी असतं, त्याच्यात भजे तळले तू. लिंदर मग कुठल्या तेलात तळू? कुठल्या तेलात तळू? दुसरं तेल आहे का आपल्याकडे कुठलं? ते विकायचं तेल तेवढंच आहे घरात. ते तुम्ही विकाल ना तेव्हा गोडं तेल येईल घरात. नाही पण ते सुख नाही मला या घरात. माझ्या माहेरी नव्हतं असं. आलं माहेर आलं. माझ्या माहेरी तूप, बटर, हा लोणी, चीज याच्याशिवाय जेवायचो नाही आम्ही. हो. इथे साधं रुसलं तर मस्का पण मारत नाही तुम्ही. अरे काय बोलतेस हे तू? कंटाळा आलाय मला या गरिबीचा. अरे
काय सूर ताणताय दोन्ही तुम्ही? डोक्याला ताप झालाय माझ्या. आता कुठे कुठे खपू मी, कुठे कुठे एकटा मरू. तुम्ही तो एक माझा दलिंदर बाप आहे, त्याने पण VRS घेऊन टाकली. बरं घेतली तर घेतली, गुच्चूप बटायचा ना, पण नाही, गुच्चूप नाही बटला तो. त्या धल्ल्याला या वयात पंख फुटले. ऍक्टर व्हायचं स्वप्न बघतोय तो, ऍक्टर व्हायचं स्वप्न बघतोय. ऍक्टर व्हायचंय म्हणे त्याला. बसा. हा. आणि पोरगा दारोदार तेल विकत फिरतोय. तेल घ्या तेल, तेल घ्या तेल, डोक्याला लावा पचकान येईल की तेल घ्या. कोणीच माझ्याकडून तेल घेत नाही. टकल्याकडनं कोण तेल विकत घेणार आहे वाशाड? बरोबर बोललात पप्पा. हा, एक तर टक्कल आहे, केस आहेत तुला. एक काम कर, विग लाव आणि तेल विकायला जा दारूदारी. कोणतरी तेल मला नका शहाणपणा शिकवू तुम्ही. वासाडा मोठा आलाय तेल विकणार काय? पप्पा येस. पाय लागू पप्पा. अरे थांबा, कैची बसेल मग वाट लागेल तुमची. बोलताय? अरे काय, अरे काय? आले उकिरडे हुंगून आले. काय गजबे, काय तो अवतार, काय ते कपडे, काय ते हातात बांधलंय, काय तो केसांचा कोंबडा. कुठे गेले होते शान शौकी करायला? वसाड्या, बापाला असं बोलशील? नाही तर काय. ओराची वाक्य नाहीचे ही, पण मला बोलावं लागतं, कारण परिस्थितीच ही आणली आहे तुम्ही या घरात. बाप जो आहे ना, बाप तो वळू सारखा इकडे तिकडे हुंदडत राहतो ना. असा थोबाड फोडीन ना. वाह. बापाला बोलशील? हो. हीच लायकी आहे वाचड्या तुझी. तुझं वय काय, तू करतोस काय? तुझं वय काय, तू करतोस काय? तुझं वय काय, तू करतोस काय? अरे घरामध्ये म्हातारा माणूस इकडे हो हो, कळलं कळलं. हा. करणा बाण पोरगा आहे, इकडे अंडा गोलाकार करणारी पोरगी आहे. आजोबा, अंड गोलाकार नाही, अंड गोलाकार आकाराच्या चेहऱ्याची. हा. अरे तू तरी समजून घे ना. त्याला तू करतोच काय? तुझं वय काय? तुझं करतोच काय? तुझं वय तू करतोच काय? कमाल कमाल. पप्पा, पप्पा मी ऑडिशनला गेलो होतो. अच्छा, या सच में पप्पा? अरे सच में बोल रहा हो यार. हाँ, कोणी बोलवलं होतं? अब्बास मस्तान ने मेरे को बुलाया था. अब्बास मस्तान पप्पा, कुठे बोलवलं होतं? भांडुपला. ते आले होते स्वतः? नाही नाही, सुलतानचा फोन आला होता मला. कोण सुलतान? सुलतान उसका भाई, उसको कोई नहीं पहचानता. हाँ. सुलतानचा फोन आला होता. काही झालं, मेगा ब्लॉक लागल्यामुळे ते दोघं येऊ शकत नाही. काय समजले? शपथ, मेगा ब्लॉक लागले. पप्पा, काय? तुमची कुणीतरी ना डेंजर फिरकी घेते बरं का. काय पण नाही फिरकी घेता. अरे काय, मागच्या आठवड्यात तुम्हाला संजय लीला भन्साळीने कबूतर खाण्याला बोलवलं होतं. आणि दादर स्टेशनला त्यांच्याकडे तिकीट नाही म्हणून TC ने पकडलं, असं रमेश लीला भन्साळीने त्यांच्या भावाने सांगितलं म्हणे. काय चाटा माराल तो मग फोन आला होता त्याचा मला त्याचा तसा. फोन, डोंबल्याचा फोन. एक तर तुम्हाला तरी कोणीतरी उल्लू बनवताय आणि तुम्ही आम्हाला उल्लू बनवताय. गपरे. काहीतरी बोललं काय? अरे कुठले भाऊ आहे? आला होता फोन. आला होता. पप्पा ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो, पण हा ऍक्टिंगचा नाच सोडा गाड्या तुम्ही. गबस बसाड्या, तुम्हाला अक्कल शिकून तू चलतोस मी? माझ्यावर. ए श्याम्या, मी आता मनासारखं जगायला शिकलोय माहितीये. म्हणजे काय करणार? मला माझा, अरे कसा मजा अभी मैं दौड़ना चाहता हूँ, मैं उड़ना चाहता हूँ, मैं झुकना चाहता हूँ, लेकिन मैं रुकना नहीं चाहता. बात आहे. तुला थांबावं लागल वसाऱ्या. अरे तुझं वय काय? तू करतोस काय? तुझं वय काय? तू करतोस काय? तुझं वय काय? तू करतोस काय? हो पप्पा ऐका ना, काय? तुमचं काय हे वय आहे का ऍक्टिंगचं? पप्पा, टॅलेंटला वय नसतं. तुला हाय वसाऱ्या. आणि ते आता तोंडावरनं दिसायला लागलंय. तरुणपणी नवाजुद्दीन तरी दिसायचा वसारा, आता जुनाउद्दीन सारखा पण दिसत नाही. आजोबा, जुना नवा सोडा, उद्दीन तर आहेत. थोबडा बंद ठेव तुझा. पप्पा पाणी देऊ? नाही नाही, नो. आय ड्रिंक अ ब्लॅक वॉटर. या वॉटर. या गटाराचं पाणी पितोस आहेस तू वसाऱ्या, आणि डोक्याला ताण देतोस आहेस माझ्या. अरे हे मस्त आहे. काय मस्त आहे. गटाराचं पाणी कशाला पितोस आहेस, डोक्याला ताण कशाला देतोस आहेस. गटाराचं पाणी कशाला पितोस, डोक्याला ताण
कशाला देतो साय अरे मस्त आहे. हे मस्त आहे आजोबा, पण हे गटाराचं पाणी नाही आजोबा. हे काय इट्स अ ब्लॅक वॉटर. तर ब्लॅक वॉटर. मोठे मोठे सेलिब्रिटी हेच पाणी पितात आजोबा. 400 रुपयाची बाटली आहे काय बाप्पा. ए बापरे 400. अरे हो पप्पा, अरे दूध 70 रुपये लिटर झालं म्हणून मी चहा सोडून दिला आणि तुम्ही 400 रुपयाचं काळं पाणी पिता. म्हणजे काय, मी सेलिब्रिटी आहे त्याच्यामुळे मी ब्लॅक वॉटर पितो. त्याच्यामुळे माझी कांती बघ अशी तुकतुकीत. काय जमतलं? तुकीत नाही, थुकथुकीत आहे तुमची कांती. हो. आणि आंघोळ तर टँकरच्या पाण्याने करताना मग काय बोलाल तुम्ही. गपरे तेल विक्या. हो पप्पा. ऐक पप्पा, तू तेलच विक आयुष्यभर वासाड्या, तुझं काय होणार नाही. माझे काय? माझं बघ आता करिअर बघ. हम्म. मी तुला सांगतो, आता मी आहे ना बॉलिवूड मध्ये घुसायचं ठरवलेलं आहे. पप्पा, तुम्ही बॉलिवूड मध्ये नाही, तुमच्यात बॉलिवूड घुसतंय आणि तुमच्यापेक्षा जास्त जोरात ते माझ्या घुसतंय. तुझ्या कसं काय घुसताय? कारण पैसा माझ्या चाललाय ना. गपरे माझ्या जीवावर जगताय तुम्ही आणि आधी आहे ना आजोबांच्या पैशावर जगायचे. तुम्ही स्वतः कधीच काही केलेलं नाहीये. गप्पा उगाच माझं डोकं फिरू नका, शांत बसा. अरे ते बोलतोय. काय खरं बोलतोय पप्पा? हे सगळं ना तुमच्या मुलं झालेलं आहे माहितीये. तुमच्या मुलं मला नोकरी करावी लागली माहितीये. नाही तर मी नोकरी करणारच नव्हतो. तुम्ही ना माझं आयुष्यभर ना टॅलेंट दाबलं. तुझं टॅलेंट दाबण्याच्याच लायकीचं होतं वाचायला. तेव्हा माझं चुकलं, तेव्हा तुला चिरडून टाकला असताना तर ही वेळ आली नसती वाचाऱ्या. अरे वाचाऱ्या, तुझ्यात कधीच काय नव्हतं. मी तुला नोकरीला लावला ना म्हणून तू जगतोस तरी, नाही तर भीक मागितली असती तू वाचाऱ्या. काय बस आजोबा अरे आजोबा म्हणजे काय, हे सगळं नाही, हिच्या ही प्रभा आहे ना, हिच्यामुळे सगळं झालंय. ओ पप्पा, तुम्ही मना वाटेल तर बोला, पण माझ्या आईशीला तुम्ही अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवतो. एक शब्द पण मी ऐकून येणार नाही माझ्या आईशी बद्दल. एक नाही 2 बोलतो. टपोरी बाई. आम्ही तुझी आजी टपोरी बाई नाही होती. ना नाही, आजीबद्दल असं नका ना बोलू. अरे असं नाही तर मग काय बोलू वासाऱ्या. असं काय केलं प्रभा आजीने, तुम्ही असं बोलताय. काय केले, लग्नाच्या टायमाला तिला कुणीतरी सांगितलं मांग भरो. मग तिने चुकून भलतच ऐकलं, काय? मांग मारो. मग काय लग्नात हा धिंगाणा. शपथ काय केलं. अरे घोड्याच्या तोंडात मान घालून नाचत होते. असं कोणी नाचतं का? अशी नाचत होती वाचारी. पेट्रोल तोंडात घालून नुसतं गोले फिकत होते आगीचे. अशी करत होती. अरे हे आगीचे गोले फुकता फुकता तो गुरुजी पेटला. त्याचं धोतार पेटलं. अरे धोतारच नाही, तो मागून फुडून सगळा भाजला. अरे, अरे. त्याला वाचवता वाचवता माझं थोबरं पण जळालं. आजोबा नाही तर मी त्या टायमाला लय गोरा होतो. हे बघ माझा आजोबा काय करते. काय सांगता, एवढं केलं आजीने. अरे हे तर काय नाही, सुहागरातच्या टायमाला मला मसाला दूध आणून दिला. मी आपला मसाला दूध प्यालो. म्हणलं आता घुंगट वर करूया. आज बघतो तर बियर पित होती काय करशील तू. हे सगळं या प्रभा मुलं झालंय. एक तिच्या पण अंगामध्ये ऍक्टिंग हो सगळी इकडे घुसले. बरोबर, मी आयशीवर गेलेला आहे त्याच्यामुळे माझ्या अंगात ऍक्टिंग आहे. मला आई नेहमी म्हणायची, परब्या तू एक दिवस माझं स्वप्न पूर्ण करशील. कसलं स्वप्न वाचा बोलली ती. शान पिक्चरच्या टायमाला शाकालच्या रोल साठी ह्याची आई टकला करून गेली होती. मला बोलत होती की गुलबचन पेक्षा मी चांगला रोल केला असता. पप्पा काय पण बोलू नको तिला. ती उगाच नाही टक्कल करून गेली होती. त्याला मेथड ऍक्टिंग म्हणतात माहिती आहे. तुम्हाला काय कळतं ऍक्टिंग मधला. मला नेहमी म्हणायची काय? मला ऍक्टिंग स्कूल काढायचंय. हो? मग ऍक्टिंग स्कूल काढणार होती ती. अरे कसली ऍक्टिंग नि कसली मेथड ऍक्टिंग वाचाऱ्या. ऍक्टिंग तर ही समीरा करायची. काय सांगता आजोबा. याची बायको माझी सून. मग आई पण ऍक्टिंग करायची. काय ऍक्टिंग म्हणजे काय तुला सांगू. मोबाईल नाही ना असं व्हायब्रेटरचा आवाज तोंडाने अशी काढायची की कळायचं नाही मोबाईल मध्ये मला का तोंड. शपथ. अरे तुला सांगतो सनईचा आवाज तोंडाने काय काढायची माहिती आहे. काय काढायची तोच काढता काढताच गेली वर पटकी. म्हणजे काय झालं. तुमच्या लग्नाच्या वेळी कसं नाही सनईवाल्याला आम्ही म्हटलं बोलवूया. नको नको सनईवाला नको, मी माझ्या तोंडाने आवाज काढता सनईचा अशी बोलली माहितीये ही आई सनईचा हा, आवाज? हा सनईवाला खरा नव्हता तिथे. नाही नाही पण आवाज उभी उभी काढायची असा कळलंच नाही. असं काहीतरी करायची. शपथ कळलंच नाही आम्हाला. हा, दिवसभर सनई वाजवला न तोंडान वाजवला न वाजवला न छातीचा भाता फुटला. आई गं. खपली तिच्या मस्तीन गेली मस्त. ओ पप्पा कसं बोलता आई बद्दल तुम्ही. बसे
लय किड होता तिच्या अंगात नका बोलू असं हा तुम्ही. काय बोलू नको. आमचा हनीमून होता. लग्न झालं आमचा हनीमून. आम्ही आपला गप्पा मारता दोघं जण. हिनं काय केलं नसेल, काय हिनं दरवाजाचा आवाज काढला. मी दाचकलो ना. मी आपला गेलो दरवाजाकडे कोण आलं म्हणून. कोणच नाही. अय्या मागं बोलून बघतो तर काय ही हसत होती माहितीये. काय तू काय दात काढतीये असा डेपळली तिच्या. रात्रभर नुसता दरवाजाचा आवाज काढी. मी पहिलं या परिस्थितीत मी ह्याला जन्म दिलेला आहे माहिती. एवढा स्ट्रगल करायला लागला मांजा माना माहिती. आग लागली तिच्या तोंडाला माना शिकवता वाय. कुठल्या खानदानात जन्म घेतला बाप मी. हे मात्र अगदी बरोबर बोललायस. म्हणजे हा अख्खा आमचा कलाकारांचा घरा नाही. तू कला शून्य पोरगा कसा काय निपजलास. काही बोलू नका. काय बोलू नका. हा हे बघ आजोबाच्या डोक्यावर केवढे केस आहेत. हा. माझ्या डोक्यावर बघ केवढे केस आहेत. तुझ्या डोक्यावर केस आहेत. नाही. तुझ्या अंगात एकच कला आहे. कुठली कला. काही बाई बोलताय. ए, मी काय म्हणतो मला उशीर झालेला आहे. ऑडिशन पाठवायचं आहे. पिक्चर मध्ये काम आपण भेटले शूट करूया पप्पा. मग पण त्याआधी मी ग्रीन टी आणू का तुमच्यासाठी? अगं, green अरे tea घेऊन. कशाला ग्रीन टी पाहिजे. कशाला काय कशाला, सगळे सेलिब्रिटी तेच पितात. सेलिब्रिटी पितात. हे कुठले सेलिब्रिटी, हे तर सेल केलेली बॅटरी. हा असा ह्याचा विनोद. मग म्हणतो माझं कोण कौतुक करत नाही. कसं कोण कौतुक करील. आता हे आपल्याकडे पाहुणा आलं जज म्हणून. यांनी जर धसका घेतली तर परत येतील तुझा विनोद ऐकायला. माझा सोडा. मग मला विस्की. या विनोदावर थांबतील ते. खुर्ची सोडून पळून नाही जाणार. अरे वाचाड्यानं तुमच्या दोघांच्या विरोधाला थांबणार नाही. ते थांबणार माझ्यासाठी. ते थांबणार माझ्यासाठी. ते थांबणार ते माझ्यासाठी. माझ्यासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी. त्याच्या नादाला लागते तू. चल, आपण लगेच ऑडिशन मध्ये शूट करून घेऊया. मला अगं, काय झालंय महेश कोटरे सर आहेत ना मला पिक्चर मध्ये घेतायत. काय सांगताय पप्पा? कानकोटी टायटॅनिक करतायत का नाही ते. अरे सच में? सच में म्हणजे सच में. शूट नाही सच में. ते काय झालं माझी ऑडिशन मागवली नाही त्याने. तर मी त्यातला जॅक आणि रोज असे दोन्ही ऑडिशन पाठवतोय का नाही त्यांना. हो. एक तरी सिलेक्ट होईल ना. ये बात पप्पा, ये बात. आपण शूट करूया. शूट करतो, पटकन, पटकन. पटकन. ए चलो चलो हटो रे. ए गर्दी हटाव रे. चलो हटो. ए बुड्ढे ट्रेन मध्ये आहे काय मी माझ्या घरात आहे. जाऊ दे. हटो हटो. अरे हटो रे. सेलिब्रिटी के आजू बाजू कोई नहीं चाहिए. चलो चलो चलो. ए देख ए बाय अब कसं शूट कसं करायचं माहिती आहे काय. हा मी जॅक आणि मी रोज पण आहे. हा आणि ही तर होडी आहे. कॅमेराचा हलव. हा असं का? म्हणजे पाण्यात बोट आहे ना ती हलताना दिसल. आयुष्यभर पप्पा यार. तर मी आहे ना बघ. आता मी रोज आहे. रोज हा हा. जॅक 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 तू बाका सोडून जाऊ नको जॅक. मी तुझ्याशिवाय नाही राहतलं जॅक. जॅक जाऊ नको बाका सोडून जॅक. आता रोज आहे. रोज आहे. हा 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 पप्पा. वर रोज होती खालीच आहे का असतो. उलटं केलं तुम्ही ते. तेच तेच उलट झालं. जलतोय जलतोय. चालतंय. असू दे असू दे. रोज रोज तू माझी रोज आठवण काढशील ना. रोज रोज तू माझी रोज आठवण काढशील ना. रोज पप्पा पप्पा बुडबुडे बुडबुडे पाणी पाण्यात आहे. आता जॅक आता तर रोज जॅक जॅक आपण जॅक मारली नाही होडीत आलोय. जॅक तू जाऊ नको माका आठवण येतील तुझी. जॅक काय करायचं, काय करायची याच्यामुळे. जॅक चल उठ इथून. उठ इथून. चल माझ्या घरात काय चल? निघा. चाल इथून. निघा. जाग सांगतो ना मी रोज आहे कुठलं काय. तुम्हाला नाही करणार माझं टॅलेंट. हा महेश कोठारे सर मला घेऊन पिक्चर करतायत. हो. मग त्यांचा भाव आहे ना रमेश कोठारे. त्यांचा फोन आला होता माहितीये काय. ए, डोक्यावर पडले का तुम्ही. काय रमेश कोठारे या नावाचा भाऊ तरी आहे का सरांचा. नाही आहे? नाहीये. बरं त्यांना पिक्चर काढायचा असेल तर तुम्हाला कायला घेतील. त्यांच्या घरी आदिना ते स्टार त्याला घेतील ना. हे थोबड आहे का काही. निघा. ए थोबडफडी कापऱ्या. आता ना मी इंडस्ट्रीत आलोय. तू माझ्या मांग पुढे फिरशील फोटो द्या. मी फोटो देणार नाही. चाल पप्पा तुम्ही इंडस्ट्रीत आले हे तुम्हाला माहितीये. पण इंडस्ट्रीला माहितीये का की तुम्ही तिच्यात आले म्हणून. नाही ना. चला निघा. अरे काय चाल. ए चल पप्पा पप्पा मेरे को फोटो चाहिए. बाहेर आ जाओ. मैं फोटो देता. चल थांब, थांब. नाही, नाही, फोटो चाहिए, रुपये फोटो. ते डोक्याला लावायचं तेल आहे ना त्याच्यात काहीतरी खावल्याला बनव. जेवायला बनव काहीतरी. नाही पप्पा त्यामध्ये ते नाक्यावर गेलेले 2-4 डायलॉग मारतील आणि येतील भूक लागल्यावर परत. ते काय पप्पा फोटो. हे म्हणजे नवीन काहीतरी सुचलं जरा वाटत. आता काय 1 2 3 4